आपलं गवळीपुरा असेल या भागात प्रचंड बाहेरनं येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहे, गाड्या पेटवल्या आहेत, घरं जाळली आहेत, गाड्यांची जाळपोळ केली आहे, अग्निशामक दल विझवायला आलं, त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे। माझ्याकडे 50च्या वरती व्हिडिओ आहेत। पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत। स्वतः सीपी सिंगल तिथे आहेत, डीसीपी माकणीकर आहेत, आड्डा पीआय तिथे आहेत, मोठ्या प्रमाणात कुमक आहे। पण बाहेरनं येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले, मग त्यात दुरुक्कर परिवार, पेशणे परिवार, घाटेंचे परिवार आहेत, शिर्केंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे। गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे, त्याच्यावर दगडफेक झाली अशी माहिती आहे। आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभावली होती, पण बाहेरच्या वस्त्यांमध्ये येऊन महाल परिसरात असेल, बडकस चौक परिसर असेल याला त्रास देणे, तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास देणे अशी विदारक स्थिती तिथे आहे सध्या। आता स्थिती कंट्रोलमध्ये आली असं सीपी साहेबांचं म्हणणं आहे। मी आता डीसीपींशी बोलतोय, पण अजूनही मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे। दोन्ही बाजूंचे लोक आता रस्त्यावर आहेत। पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना, जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण शांत राहावं आणि जे लोक बाहेरून, हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं, जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजींना केली आहे, राज्यमंत्री माननीय पंकज भोयरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे। पण ही आत्ताची जी स्थिती आहे ती प्रचंड टेन्शनची आहे असं मला कटकारस्थान हे आहे असं वाटतं। सकाळी परिस्थिती वेगळी होती, सकाळी परिस्थिती वेगळी होती, पण नंतर काहीतरी प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ते जे काही दगडफेक जाळपोळ झाली आहे ती काही वस्त्यांमधल्या लोकांनी केली नाही असं दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणणं आहे। आता दोन्ही बाजूंचे लोक गल्ल्यांच्या तोंडावर उभे असून जे दंगलखोर लोक आहेत त्यांना पोलिसांच्या हवाले ती करतायत, पण हे प्लॅनिंगनी बाहेरनं लोक आणून याचं काही, जेणेकरून हे प्लॅनिंग केलं होतं आणि बाहेरून लोक आणून हा तमाशा उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परिस्थिती हातबल होते कारण की दगडफेक पुढे जाऊन जाळपोळ सुरू झाली, मोठ्या प्रमाणात दगडफेक होते। आता पोलीस कंट्रोल करतायत, पोलीस शांततेचंही आवाहन करतात आहे आणि गरज पडली तर शासनही करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली का? त्यांनी शांततेचं आवाहन माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीपी असतील, संबंधित त्या भागाचे डीसीपी असतील, सगळ्यांशी ते बोलले आहेत, ते अजूनही बोलत आहेत। स्वतः पंकज भोयर माननीय राज्यमंत्री ते स्वतः पूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मीही आता रात्रीचं विमान मिळालं तर रात्रीचं आता पहाटेच्या विमानाने नागपूरला परततो। सर, जेव्हा सकाळी पुतळा जाळण्यात आला होता तेव्हा त्या पुतळ्यावरती हिरवा कपडा होता आणि त्यामुळे हा विषय कुठे भडकला अशी आयक्यू माहिती आहे। त्याचे व्हिडिओ पण पोलिसांनी मागितले होते, ते अजून कोणाला मिळाले आहे का नाही मी कुठल्याही आयक्यू माहितीवर आपल्याला काही स्टेटमेंट देणं हे योग्य होणार नाही, त्यामुळे मी स्वतः आता रात्रि के उधर सकाळी नागपुर पहुंचता। सर, हिंदी में जानना चाहेंगे, नागपुर की परिस्थिति जो है वो बिकट होते जा रही है। नागपुर की परिस्थिति, सुबह एक आंदोलन हुआ था, उसके बाद वो पुलिस प्रशासन ने उसमें मध्यस्थी करके उसमें शांतता ये की थी, लेकिन रात में बाहर से आए हुए लोगों ने महल परिसर, छत्रपति शिवाजी महाराज पुतला परिसर, राम मंदिर गली, पुराना इस्लाम कॉलेज, चित्रा टॉकीज, गवळीपुरा, बुद्धूखा मीनारा, भालदारपुरा, ये बस्तियों में आकर बहुत बड़े प्रमाण में आगजनी का काम किया है, पत्थरबाजी की है, बहुत सारी व्हीकल उन्होंने तोड़फोड़ दी है, जला दी है, अग्निशामक दल के जवानों को तक उन्होंने छोड़ा नहीं है। और इस कारण जो सामान्य नागरिक है जिनका इस विषय से कोई संबंध नहीं, उनको बहुत बड़े प्रमाण में तकलीफ हुई है। मेरी आपके माध्यम से माननीय देवेंद्र जी से अभी मेरी बात भी हुई है, जो बाहर से लोग आए प्लानिंग करके उनको कड़क शासन होना चाहिए ऐसी मेरी विनती है। मैं अभी रात के फ्लाइट से, सुबह के फ्लाइट से मैं नागपुर जाऊंगा। एक मिनिट, मी एक हिंदी मध्ये घेतो इकडे। नहीं, ये किसी मिसकम्युनिकेशन के कारण ये घटना घटी है। अभी सिचुएशन कंट्रोल में है, हमने अपना फोर्स पूरा यहाँ पे स्ट्रांग है। सबसे हम अपील करते हैं कि कोई बाहर ना निकलिए और इसका पालन कीजिए और पत्थरबाजी ना करिए। काफ़ी पत्थरबाजी वहाँ से हो रही है, तो हमने उनको आगे शो ऑफ फोर्स किया था, उन पे टियर गैस का भी वापर किया था। अभी सिचुएशन कंट्रोल में, कई छोटी छोटी कोई गाड़ी को एक आग लगाई है तो उसको हमने फायर ब्रिगेड बुला के उसको भी हमने प्रोटेक्टिव सपोर्ट फोर्स देके उसको भी बुझाया है। पुलिस कर्मी भी इंजर्ड हुए हैं? हाँ, थोड़े बहुत इंजोर हुए हैं, कुछ आगे पीछे, मेरा भी थोड़ा सा पैर इंजोर हुआ है पत्थरबाजी में, तो वो चल रहा है। बट हम लोग का भी सबसे विनंती है, अपील है कि प्लीज़ शांति बनाए रखिए और हम लोग सबसे अपील करते हैं शांति बनाए रखिए और अभी उचित जो कानूनी कार्रवाई है वो शुरू है। अफवाह पे विश्वास ना रखिए, आप अपने शांति बनाए रखिए।